या यस चला तर स्ट्राइक एंडला भास्करला पाहतो नॉन स्ट्राइक एंडला विजय गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर दापोल संघाकडनं अजय हा गोलंदाज ओहो यावेळेस खोला टाकला होता चुका चुका मात्र पाहायला मिळाल्या दापोल संघाकडनं पहिलंच चेंडू वरती आणि त्यावरती मात्र एक धाबेच्या साह्याने उल्मण संघाचं खाते इथं खोललं गेलं अकाउंट ओपन झालं या दरम्यान स्ट्राइक मात्र रोटेट केली जाते या दरम्यान स्ट्राइक एंड फलंदाज आपण आता पाहू शकाल विजयला ओहो या आता मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न देखील झाला होता त्या दरम्यान चेंडू आणि बॅटचा काहीसा संपर्क होत नाहीये चेंडू मात्र जाऊन बिसावला एसटी रक्षकाच्या हाताखाली निर्धाव चेंडूची सांगता हो रिव्हरचा अटेम्प्ट यावेळेस गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडू जाऊन पोहोचला या सीमा पार चौकाराच्या साह्याने धावफलक 5 धावा धावफलका भरती ओहो यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलं चांगला फटका विजयच्या माध्यमातून मागच्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि रिव्हर्स अटेम्प्ट देखील सक्सेस झाला होता या दरम्यान आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलं चेंडू मात्र बनबाऊस सीमा पार विजयच्या बॅटमधून मात्र हा सलगचा दुसरा चमकार पाहायला मिळाला त्या दरम्यान धावांचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या तर ओहो यावेळेस स्टेट ड्राईव्ह फटका शतरक्षक दूरवरने धावणार मात्र शतरक्षकाच्या बाकाच्या बाहेर चेंडू निघून जाणार सीमा पार चौकार सलगचा तिसरा चौकार विजयच्या बॅट मधून छोटा पॅक बडा धमाका या वेळेस मैदानात आपण पाहतोया सलगचा तिसरा चौकार आलाय विजयच्या बॅट मधून धावफलक 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे अजय या गोलंदाजावरती मात्र फलंदाज हॅवी ठरताना आपण पाहतोया हो या वेळेस पुन्हा रिव्हर्सचा अटेम्प्ट झाला होता मात्र बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क नाहीये चेंडू मात्र निर्धाव जातोय षटक क्रमांक पहिले इथं संपलं गेलं धावांचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात पंच टाइम लाभला गेला इकडे मात्र टाइम काउंट केला जातो तर विनंती असेल दोन्ही संघांना जर आपला लाभलेल्या वेळेत मात्र तुम्ही 4 षटक संपवले नाहीये तर नक्कीच 38 सर्कलच्या आतमध्ये मात्र तुमचे एक नाही तर 2 शतरक्षक घेतले जातील याची दक्षता मात्र घ्यायची दोन्ही संघांना नेहमीप्रमाणे आपण पाहतोय की जर टाइमच्या वेळेवरती तुम्ही षटक संपवले नाहीये तर एक गडी हात घेतला जातो मात्र इथे तसं नाहीये इथे मात्र तुमचे 2 प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये घेतले जातील याची नोंद टीम शतक करणाऱ्या टीमने मात्र घ्यायची चला यावेळेस नरेश गुरुनाथ याच पहिला चेंडू गुरुनाथ हा गोलंदाज आणि पहिला चेंडू इथे खराब एक स्क्वेअरचा मारा अवंतर धावेने धावफलका वरती भर 14 धावा धावफलका वरती गुरुनाथचा हा पहिला चेंडू खराब होता
हो यावेळेस खुला टाकला होता मात्र त्या दरम्यान चेंडूला खेळून काढलं यावेळेस शतरक्षक येणार मात्र राऊंडचं विकेट हो चांगलं थ्रो मात्र पाहायला मिळाला मात्र तितकं चांगलं एसटी रक्षक नाचं थ्रो देखील पकडणं काय सुरेख पकडला गेला त्या दरम्यान मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्या 2 धाब्याच्या साह्याने धावफलक 16 धाबा धावफलका भरती हो 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 यावेळेस जोरदार अपील केली जाते मात्र पंच तटस्थ या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता हो हो यावेळेस खराब खराब चेंडू हा बंतर धाव आणि या बंतर धावेच्या साह्याने धावफलक 17 धावा धावफलका भरती हो हो यावेळेस देखना फटका अतिशय देखना फटका आपण पाहायला मिळाला या दरम्यान कबर ड्राईव्ह फटका अतिशय देखना फटका त्यावेळेस सेंडू मात्र कबर ड्राईव्ह क्षेत्ररक्षकाच्या डोक्या भरणा मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हतं त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर सेंडू जाऊन पोहोचला सीमा पार भास्करच्या बॅट मधून हा षटकार या षटकाराच्या साह्याने धावफलक 23 धावा धावफलका भरती यावेळेस देखील चांगली गोलंदाजी मागच्या चेंडूवर जरूर मोठा फटका खाल्ला होता त्यानंतर आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता हो यावेळेस चांगला फटका आहे त्याच्यावरती क्षेत्ररक्षक येणार दुसरीचा प्रयत्न करत आणि 2 धाबा इथे कंप्लीट झाल्यात या 2 धाब्याच्या साह्याने धावफलक 25 धाबा धावफलका वरती हो यावेळेस बॅटला म्हटलं हलकीशी एज लागली गेली आणि त्या दरम्यान सिंधू जाऊन बिसावलं एसटी रक्षकाच्या आता खाली मात्र विकेट क्रमांक पहिलं मात्र दिलं मिळालं जाते या हजरा क्रमांक पहिला दिला जातोय इथे बोलमन संघाला इथे भास्करच्या पारीचा अंत झाला या पहिला गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला नवीन फलंदाज मनोज यस यावेळेस नवीन फलंदाज मनोज मैदानाच्या आतमध्ये हो यावेळेस रोहित हा गोलंदाजी ट्रॅकवर आला होता विजय स्ट्राईक एंड फलंदाज होता त्या दरम्यान मात्र पहिला चेंडू स्पेस करत असताना हलकीशी एज लागली गेली आणि चेंडू जाऊन विसावला एसटी रक्षकाच्या हाताखाली बॅक टू बॅक दुसरा हादरा मात्र दिला जातो वळमन संघाला दोन्ही सलामीची फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवण्याचं काम गोलंदाजाने केले गेले या
हो या वेळेस पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यापर्यंत चेंडूला खेळून काढलं आणि चेंडू मात्र जाऊन पोहोचला सीमा पार. नवीन फलंदाज प्रवीणच्या माध्यमातून हा फटका मात्र पाहायला मिळाला. याच्या साह्याने धावफलक 29 धावा धावफलकावरती. हो यावेळेस चांगला फटका मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. मात्र शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षक बंबल झाला आणि चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. चपकाराच्या साह्याने धावफलक 33 धावा धावफलकावरती. तर यापुढील होणारा सामना फणसवाडी बना मोरेवाडी या दोन संघादरम्यान सामना होणार. ओहो अतिशय चांगला झेल मात्र तिथे पकडला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि गडी क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज यावेळेस वलबन संघाचा मनीष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅक पर रोहितचा विचार केला तर आतापर्यंत 2 गडी मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवण्याचं काम केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस निर्धाव चांगली गोलंदाजी राहिली. विचार केला तर 2 फटके खाल्ले होते त्याच्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. हो यावेळेस ट्रिपलला चित शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवर देखील यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. तर रोहित या गोलंदाजाने नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला होता मनीष, त्या मनीषचा मात्र पारीचा अंत झाला इथे. हादरा क्रमांक 4 वलमन संघाला. नवीन फलंदाज सागर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. तर पंच थोडासा स्पीडअप घ्या. आपला टाइम काउंट केला जातोय. जर हो पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. कुणाला या गोलंदाजाचा पहिला चेंडू मात्र हाताळला. फुलटॉस मात्र फुलटॉस चेंडूचा फायदा घेता आला नाही या फलंदाजाला. हो यावेळेस पुन्हा लेंथ मात्र तीच राहिली. मात्र यावेळेस फलंदाज गोलंदाजावरती हॅवी. चेंडू आउट ऑफ पार. षटकाराच्या साह्याने धावफलक 39 धावा धावफलकावरती.
यावेळेस खराब चेंडू एक अवंतर धाब्याने धावफलक 40 धाबा धावफलकावरती. हो यावेळेस चेंडूला बुंची जास्त लांबी कमी. यावेळेस फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नक्कीच यावेळेस पंचाने घोषित केले नो चेंडू. थर्ड अंपायर भीमरचा. यस तर पंच नो चेंडू नसेल स्टेप आउट आहे आणि चेंडू लँड झाला तर विकेट. यस विकेटचं बंधन. यावेळेस पुन्हा रनआउटचा चान्स. यावेळेस विकेटचा चान्स देखील होता. यस लेग बाय पंचाने मात्र इशारा केला गेला. लेग बायच्या स्वरूपात मिळाली एक धाव. एका धावेच्या साह्याने धावफलक 41 धावा धावफलकावरती. हो यावेळेस निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. यावेळेस नक्कीच षटक क्रमांक 14 इथे संपले गेले आणि 41 धावा धावफलकावरती सोडले गेले. 42 धावांचं टार्गेट ठेवले गेले दाबोळ संघासमोर. तर चला विनंती असेल ओणमन संघ आपलं क्षेत्ररक्षक मैदानामध्ये रवाना करा.
तर सलामीची जोडी यावेळेस दाभोळ संघाची मैदानाच्या आतमध्ये अजय आणि त्याच्या बरोबर गुरुनाथ. गुलांच्या ट्रॅकवर मनोज पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू मात्र रनआउटचे मात्र चान्स देखील होता इथे आणि मात्र यावेळेस ट्रॅक हिटचा प्रयास मात्र फसला गेला. त्या दरम्यान यावेळेस चुकी गोलंदाजाच्या माध्यमातून चुका मात्र पाहायला मिळतात. अजय सारख्या मोठ्या फलंदाजाला आपण जर शॉर्ट पिच चेंडू टाकाल तर नक्कीच चेंडू आउट ऑफ पार जाणार, यात मात्र काही शंका नाहीये. अजय ब्रँड षटकार याच्या साह्याने इथे मात्र दाभोळ संघाचा खाता खोलले गेले. अकाउंट ओपन झाले. या 6 धाबा धावफलकावरती. मैदानात चेंडू पूर्वा यावेळेस लेग स्टेनच्या बाहेर जाणारा हा चेंडू एक खराब चेंडू. एक अभंतर धाबेने धावफलकावरती भर. 7 धाबा धावफलकावरती. ओहो यावेळेस झेल अजय सारख्या मोठ्या फलंदाजाचा झेल होता आणि तो झेल मात्र इथे क्षेत्ररक्षकाने झेल जमिनीला दान केलं गेलं. या आणि एक धाब कंप्लीट झाली. एक धाब्याच्या साह्याने धावफलक 9 धाबा धावफलकावरती. सॉरी 8 धावा धावफलकावरती. हो यावेळेस गुरुनाथ स्ट्रायकर फलंदाज होता. चांगली मात्र फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक देखील तैनात. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. एक धावेच्या साह्याने धावफलक 9 धावा धावफलकावरती. हो यावेळेस पुन्हा क्षेत्ररक्षक थोडासा बंबल. त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो गोलंदाजाने मात्र चुका केल्या आणि त्या चुकांचा मोबदला मात्र इथे दाभोळ संघाला मिळाला जातो की 2 धावा मात्र कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या साह्याने धावफलक 11 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक अँड फलंदाज अजयला पाहू शकेल आपण. अजय देखील एक मोठा फलंदाज आहे. एक स्फोटक फलंदाज ज्याच्या बॅट मधून मोठे फटके मात्र नेहमीच पाहायला मिळतात. ओहो यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक पहिले इथे संपलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकाचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती.
तर फणसवाडी संघाचा कर्णधार आणि मोऱ्यावाडी संघाचा कर्णधार कृपया लवकर नाणेफेकीसाठी या. गोलंदाजी ट्रॅक वर रोशन हा गोलंदाज. हो यावेळेस खराब चेंडू, पहिला चेंडू मात्र स्पेस करत असताना रोशन हा गोलंदाज आणि अवंतर धाब्याने दाफलक 12 धाबा दाफलकावरती. हो यावेळेस कमबॅकिंग गोलंदाजी, निर्धाव चेंडू मात्र आलाय. या दरम्यान चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू थोडासा खराब होता. यावेळेस स्टेट ड्राइव्ह फटका, चेंडू मात्र बर क्षेत्ररक्षक आला होता मात्र क्षेत्ररक्षकाच्या बाकाच्या बाहेर चेंडू जाणार सीमा पार. चौकाराच्या साह्याने धावफलक 16 धावा धावफलका भरती. या फटका मात्र गुरुच्या बॅट मधून पाहायला मिळाला. स्टेट ड्राइव्ह फटका होता आणि यावेळेस झेल होता, झेल मात्र जमिनीला दान झाला. त्या दरम्यान 2 धाबा मात्र इथे कंप्लीट झाले. 2 धाब्याच्या साह्याने धावफलक 18 धाबा धावफलका वरती. यस लेग पंच मात्र लेग बायची धाव 1 धावेच्या साह्याने धावफलक 19 धाबा धावफलका भरती. तर सर्व संघाला सूचित करू इच्छितो की जे संघाचा हाय स्कोर असेल त्या संघाला मात्र इथं बाय दिली जाईल, याची नोंद सर्व संघाने घ्यायचे. हाय स्कोर टीम ला इथे बाय दिली जाईल. ओहो यावेळेस चांगला फटका आणि तितकंच खराब क्षेत्ररक्षण तिथे. त्या दरम्यान चेंडू मात्र जाऊन पोहोचणार सीमापार. चौकाराच्या साह्याने 23 धाबा धावफलका भरती. हो यावेळेस शेवटचा चेंडू निर्धाव आला. या निर्धावाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 संपले गेले आणि 2 षटकानंतर धावफलक 23 धाबा धावफलका भरती. तर येणारे 12 चेंडू आणि 18 धाब्याची गरज दाभोळ संघाला. यस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर भास्कर. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राइक एंड फलंदाज गुरुनाथ. हा यावेळेस पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे झाला होता. क्रॉस द लाईन फटका सजवण्याचा प्रयत्न झाला देखील होता. त्या दरम्यान चेंडू मात्र जाऊन विसाबला बन बाउन्स एसटी रक्षकाच्या हाताखाली. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू इथे निर्धाव हाताळला जातोय. या दरम्यान येणारे 11 चेंडू आणि 18ची गरज. ओहो यावेळेस स्लोवर बंटिले बरी. येस 10 चेंडू आणि 19 धावाची गरज आहे. यावेळेस
यस मात्र थर्ड अंपायरची मागणी केली जाते पंचांच्या माध्यमातून. तर नो चेंडू असेल पंच. पंच नो +1 नो प्लस टोटल 2 घेऊ. हा ठीक आहे सॉरी नो +1 अशा 2 धावा 2 धावेच्या साह्याने धावफलक हो यावेळेस क्रॉस द लाईन फटका सजवला गेला या क्षेत्ररक्षक तिथे तैनात वन बाउंड क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण मात्र केलं गेलं त्या दरम्यान उचल फेक करणार तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात 2 धाब्याच्या साह्याने धावफलक 27 धावा धावफलकावरती. या वेळेस विकेटचं बदल आजच्या पारीचा अंत झाला. या पहिला गडी मात्र तंबूच्या असलेला दाभोळ संघाचा.
विकास हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाला होता, मात्र विकासच्या पारीचा देखील अंत. विकास गेल्या पावलाने बाहेर येताना पाहत असाल आपण. दुसरा हादरा मात्र दिला जाते इथे दाभोळ संघाला. सत्तावीस धाबा फलकावरती जोडले गेलेत. अजूनही या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज निवृत्ती यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक तिसरा आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. हो यावेळेस यष्टिरक्षकांना चुका मात्र पाहायला मिळाल्या. शतरक्षकांना देखील चुका. त्या दरम्यान 4 धावा कंप्लीट. पंच धावा 3 धावा, सॉरी 3 धावा धावफलकावरती आणि 3 धावेच्या साह्याने धावफलक 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 3 षटकांचा खेळ इथं संपला गेलाय. येणारा 6 चेंडू आणि 11ची गरज, सॉरी 12ची. यस, येणारे 6 चेंडू 12ची गरज. दाभोळ संघाला विजयासाठी पाहिजे 12 धाबा आणि 6 चेंडू. गोलंदाजाच्या माध्यमातून धाबा डिफेन्स केले जातील की फलंदाजाच्या माध्यमातून या धाबा चेस केल्या जातील पाहायचं. या तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मनीष आला. शेवटचा षटक घेऊन 6 चेंडू 12ची गरज. ओहो यावेळेस एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करत असताना विकेटचं पतन. यस, लेग बाईच्या स्वरूपात मिळाली एक धाव. एक धावेच्या साह्याने धावफलक 31 धावा धावफलकावरती. येणारे 5 चेंडू 11ची गरज. तर नवीन फलंदाज ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये रोहित. येणारे 5 चेंडू 11ची गरज. हो यावेळेस नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल. गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये दूर भरून मात्र थांबला गेला देखील होता, मात्र त्याच्या बाक्याच्या बाहेर झेंडूवरती मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाब्याच्या साह्याने धावफलक 33 धावा धावफलकावरती. येणारे 4 चेंडू 9ची गरज. यस, यावेळेस
खराब चेंडू एक अभंतर धाब अभंतर धाबेने धाफलक 34 धाबा धाफलकावरती येणारे 4 चेंडू 8ची गरज. जबरदस्त निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी येणारे 3 चेंडू 8ची गरज. हो यावेळेस नो मॅन लँस मध्ये चेंडू ट्रॅबल झाला. यावेळेस सेंड ऑफ टप्पार वन बाउंस चमकारच्या साहाय्याने तफलक 38 धाबा डबल का भरती. तरी येणारे 2 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. स्ट्राइक अँड फलंदाज रोहित. तर यावेळेस ज्यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता कृपया विनंती असेल फक्त आणि फक्त बीमर साठी तुम्हाला रिव्ह्यू दिलं जाईल. प्रत्येकाने जर तेच केलं सर्वांना रिव्ह्यू. ओहो यावेळेस एक चेंडू 4ची गरज. त्या दरम्यान एकदा कमली दुसरीचा प्रयत्न करत असताना विकेटचं पतन. या दरम्यान इथं मात्र विजय संघ होतो बळवण संघाचा अभिनंदन. पराभूत संघाचं गोडसं कौतुक. धन्यवाद. तर कृपया विनंती असेल की उत्तम दोरे साहेब कृपया आपण समालोचन कक्षाला भेट द्या लवकरात लवकर.